जय शिवराय मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21 हप्ता वितरित झाला, परंतु माझ्या खात्यात आला नाही। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत, प्रश्न येत आहेत। राज्यामध्ये जवळजवळ 2,48,032 शेतकरी या योजनेच्या हप्त्यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं। देशभरातील 9 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 18,000 कोटी रुपयाची रक्कम वितरित करण्यात आली। राज्यामध्ये आपण पाहिलं होतं की जिवंत सातबारा मोहीम, याच्यामध्ये वारस नोंदी, अपाकाचा शेरा कमी करणं असेल किंवा बऱ्याच साऱ्या जे काही अपात्र असलेल्या लाभार्थ्यांची जी काही मोहीम करून त्यांना पात्र करण्याची मोहीम हाती घेण्यात आली। बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचा नवीन रजिस्ट्रेशन मंजूर नव्हतं, ते मंजूर करण्यात आलं आणि याच्यामुळे साहजिकच लाभार्थ्यांची संख्या वाढेल अशा प्रकारची शक्यता देखील निर्माण झालेली होती। परंतु मित्रांनो, 21व्या हप्त्याचं वितरण होत असताना पीएम किसान सन्मान निधी योजनेचं चित्र काही वेगळं दिसून आलेलं आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता वितरित होत असताना राज्यातून 92,89,273 लाभार्थ्यांना हा हप्ता वितरित करण्यात आलेला होता। पीएम किसानचा 20वा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यात आलेला होता, ज्याच्यामध्ये जवळजवळ 91,65,156 लाभार्थ्यांना हा हप्ता वितरित करण्यात आलेला होता आणि तेव्हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते की लाभार्थ्यांची संख्या नेमकी का कमी होते। त्यावेळेस सुद्धा 1,24,117 लाभार्थी हे नमो शेतकरीच्या हप्त्यापासून वंचित राहिलेले होते आणि आता याच्यामध्ये ही भर कमी होते की काय, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता वितरित केला जात असताना याच्यामध्ये तब्बल 2,48,032 शेतकरी कमी करण्यात आलेले आहेत। राज्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता वितरित केला जात असताना 90,41,241 लाभार्थ्यांना 1,808 कोटी रुपयाच्या निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे। अर्थात ते पीएम किसानचा 20वा हप्ता आणि पीएम किसानचा 21वा हप्ता या दोन्ही हप्त्याच्या दरम्यान 2,48,032 शेतकरी हे अपात्र करण्यात आलेले आहेत। आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की पीएम किसानच्या अंतर्गत एक शोध मोहीम सुरू करण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी, कुटुंब अर्थात पती पत्नी आणि 18 वर्षाखालील मूल, याच्यापैकी एकापेक्षा जास्त लाभ घेणारे लाभार्थी, नावावरती जमीन नसताना चुकीच्या पद्धतीने नोंदी लावून अर्ज केलेले लाभार्थी किंवा इतर काही कारणास्तव अपात्र करणारे जसे की मयत असतील, जमिनी विकलेले लाभार्थी असतील, असे लाभार्थी याच्यामधून अपात्र करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे आता राज्यातील जवळजवळ 2,48,032 लाभार्थ्यांना याच्यामधून वगळण्यात आलेले आहे। मित्रांनो, आता 21वा हप्ता वितरित केल्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे आणि याच लाभार्थ्याच्या बेसवरती पुढे नमो शेतकरीचा हप्ता वितरित केला जाईल आणि या हप्त्यामध्ये सुद्धा आता लाभार्थ्याची संख्या आणखीन कमी होते की आहे ह्या लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जातोय, हे देखील पाहण्यासारखं आहे। परंतु तुर्तास तरी राज्यातील पीएम किसान सन्मान निधी योजनेमधून 2,48,032 लाभार्थ्यांना वगळण्यात आलेले आहे, हे मात्र या ठिकाणी आता समोर आलेले आहे। धन्यवाद।